तर बघा शेतकरी मित्रांनो, आज आपण इथे आलोय श्रीराम कंपनीच्या रिपीट ग्रेड या प्लॉट मध्ये आपण वापर केला आहे. तर हा प्लॉट आहे माझा 11 ऑक्टोबर 2024 आणि या प्लॉटला दिवस झाले आज 110 दिवसाचा प्लॉट आहे आपला. तर या प्लॉटला आपण श्रीराम रिपीट ग्रेडच्या 3 ग्रेड वापरले श्रीराम कंपनीच्या. ग्रेड नंबर 1 आहे ती 7 दिवसापासून तर 4 दिवसापर्यंत वापरली, म्हणजे सेटिंग पर्यंत वापरली. त्यानंतर ग्रेड नंबर 2 वापरली आपण 40 दिवसापासून 80 दिवसापर्यंत वापरली. त्यानंतर ग्रेड नंबर 3 वापरली 80 दिवस पासून आज 110 दिवसापर्यंत. अजून या प्लॉटला माझ्या ग्रेडच्या 2 ऍप्लिकेशन बाकी आहेत. तर बघा आज जे मला रिझल्ट भेटले पहिल्या ग्रेडचा रिझल्ट असा भेटला मला की ही कॅन मॅच्युरिटी म्हणजे शेंड्याची वाढ पूर्ण झालेली आहे. म्हणजे सावली इथे भरपूर सावली बागेमध्ये आणि जेवढी शेंड्याची गरज आहे तेवढं मला शेंडा भेटलाय प्लॉटमध्ये. त्यानंतर ही पानांची रुंदी चांगली भेटली. पानांचा रफनेस पण आहे तो फार चांगला आहे. त्यानंतर जी फ्लॉवरिंग मध्ये कूज व्हायची ती कूज येते या प्लॉट मध्ये नाही. फ्लॉवर मध्ये कूज बिलकुल नाही आणि सेटिंग खूप चांगली भेटली फ्लॉवरिंग मध्ये. त्यानंतर मी ग्रेड नंबर 2 चालू केली. तर ग्रेड नंबर 2 चा मला असं भेटला माझ्या प्लॉट मध्ये फ्लॉवरिंग एकसारखी पूर्ण पास झाली आणि बेरी साईज एकसारखी पूर्ण. आणि माझा जो सेटिंग स्प्रे तो एकाच टाइमला आला. म्हणजे मी 40 दिवसात मी त्याचा सेटिंग स्प्रे घेतला प्लॉट मध्ये. म्हणजे बेरी एकसारखी भेटली मला. आज तुम्हाला पण बघा इथे बेरी पुन्हा एकसारखी आहे आणि मण्याची साईज पण खूप चांगली येते. मी त्यानंतर आज मण्याची साईज बघा, या प्रोडक्टच्या प्लॉट मध्ये साईज आता आहे 20 mm दिसते मला. प्लॉट आज आहे 110 दिवसाचा प्लॉट आहे. 19 ते 20 mm साईज दिसते प्लॉट मध्ये. मण्याचा ब्रश इतका छान आहे. त्यानंतर शुगरिंग, आज आपण इथे आलो हा कंट्रोल प्लॉट आहे. इथे श्रीराम रिपीट ग्रेड वापरलेला नाहीत. तर इथं न वापरल्यामुळे मला जे काय थोडे जाणवले तर इथं महत्वाचा शेंडा कमी असल्यामुळे काय झालं, इथं सनबर्निंगचा प्रॉब्लेम वाढलाय. बर्निंग मोठ्या प्रमाणात दिसते इथे मला, कारण शेंडा कमी असल्या पूर्ण ऊन या घडावरती पडते आणि बर्निंग मुळे इथं मनी डॅमेज झाले. इथं पानांची साईज पण छोटी आहे. आणि त्यानंतर इथं काय झालंय दुसरा प्रॉब्लेम, इथं फ्लॉवर मध्ये कूच झाली या प्लॉट मध्ये. मनांची बेरी साईज मध्ये व्हेरिएशन भरपूर आहे. त्यानंतर लस्टर पण कमी आहे आणि ही कॅन मॅच्युरिटी झाली नाही, काडी कच्चीच आहे. तर त्या प्लॉट मध्ये 18 ते 20 mm साईज होती श्रीराम रिपीट ग्रेड वापरायला प्लॉट मध्ये. आणि हा कंट्रोल प्लॉट आहे, यामध्ये बेरी साईज बघा व्हेरिएशन भरपूर आहे. ही 13 mm दिसते, 13 ते 14 mm साईज फक्त आहे आणि तिथे 17, 18, 19, 20 mm पर्यंत साईज गेली आहे. आणि इथे वॉटरबेरीचा प्रॉब्लेम भरपूर आहे, काडी मॅच्युरिटी नाही आणि मालाची किपिंग क्वालिटी पण चांगली नाही. इथे शुगरिंगचा प्रॉब्लेम आहे, कारण बेरी साईज कमी, वॉटरबेरीचा प्रॉब्लेम दिसतोय. शुगरिंग इथे कमी आहे खूपच आणि हा मनी पटकन तुटतोय, नेक्रोसचा प्रॉब्लेम दिसतोय याच्यामध्ये.